नमस्कार, मी भाविक भगत, भारतीय जनता पार्टी उमरखेड महागाव विधानसभाच्या अनुषंगाने आज इच्छुक उमेदवार म्हणून मी काम करतोय. च्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी सुद्धा मी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो. मी मायबाप जनतेला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा कुठल्याही लोकांना जाती, धर्म, पक्ष, भेद कुठलाही विषय न मांडता आपण केवळ आणि केवळ तो विकासाचा चेहरा म्हणून त्याला समोर केलं पाहिजे. कारण गेली अनेक वर्ष झाले लोक अपेक्षित आहेत, लोकांना गरज आहे एखाद्या चांगल्या व्यक्तीची, चांगल्या नवयुवकांची. तो समाजासाठी येईल, धावेल, त्याला कुठेतरी मदत करण्याचं काम करेल. या दृष्टिकोनातून जोपर्यंत सर्वजण आपण पाऊल उचलणार नाही तोपर्यंत या आपण म्हटल्याप्रमाणे विकास हा जो म्हणतो आपण केवळ कागदावर असतो तो केवळ तसाच राहील. आणि येणाऱ्या काळात लोक केवळ जाती, धर्माच्या, पंथाच्या, पक्षाच्या किंवा ज्या ज्या गोष्टी एखादी विषय निवडणुकीच्या काळात काढायचा आणि तो पुढे मिळायचा, मग निवडणुकीचा एक दोन महिन्याच्या काळामध्ये समाजाची भांडणं लावायची, हा धंदा आता समाज मात्र समजून घेतलेला आहे. आता लोक ह्या पद्धतीच्या निवडणुका बिलकुल एक्सेप्ट करत नाही. म्हणून येणारा काळ हा फार वेगळ्या दिशेने चालणार आहे. लोक विकास हा मॉडेल पुढे देणार आहे आणि ते करण्याचं काम मात्र निश्चित आमचं व्हिजन करत आहे. निश्चित आता हा प्रश्न आपण जो म्हटलं की भारतीय जनता पार्टी असो की कुठलाही पक्ष असो, हा मतदारसंघ कुठल्याही व्यक्तीला रिपीट करत नाही. कारण या भागामधले लोक फार सुज्ञ, अभ्यासू आणि हुशार आहे. चाणक्य बुद्धीनं जर एखादा उमेदवार दिला आणि तो जो समाजासाठी पात्र ठरत नसेल किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून कुठेतरी तो कमी पडत असेल तर अशा दृष्टिकोनातून निश्चित समाजाने ती भूमिका घेतली पाहिजे आणि त्या गोष्टीचं आम्ही त्यासारख्याने स्वागतच केलं पाहिजे. कारण प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचं पालन मात्र निश्चित समाज करत असते आणि समाज पाहत असते की आपल्यासाठी कोण लायबल आहे, कोण किती पुढे काम करू शकतो, लोकांच्या सुखदुःखात काय करू शकतो, लोक धावू सुद्धा शकतो. आणि आपण म्हटल्याप्रमाणे का असं होत नाही, आमचे उत्तमराव इंगळे साहेब 2 वेळा या ठिकाणी मतदारसंघात आले तर निवडून. ते काम करणाऱ्या लोकांना संधी देतात समाज, परंतु जो काम करत नसेल अशाच्या संदर्भात समाज सुद्धा निर्णय घेतो आणि ती चांगली गोष्ट आहे. समाजाने अशा येणाऱ्या काळामध्ये कुठलाही व्यक्ती असो त्या ठिकाणी मी जरी आमदार असेल आणि मी जर समाजासाठी काम करत नसेल आणि मी म्हणत असेल का वारंवार लोकांनी मला निवडून द्यावं तर काय करावं समाजाने? समाजाच्या खूप गरजा आहेत. तुम्हाला विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये लोक तुम्हाला नेऊन बसवतात कशासाठी? समाजाचे काम करण्यासाठी. आणि जर ते कामाची त्यांच्या मनात समाजामध्ये शंका येत असेल की त्यांना समाधान होत नसेल तर निश्चित समाज तसा निर्णय घेऊ शकतो. निश्चित भारतीय जनता पार्टी हा सिस्टम मध्ये चाललेला पक्ष आहे, ते व्हिजन मध्ये चाललेला पक्ष आहे आणि त्या व्हिजननेच काम करत आहे. कार्यकर्त्याला विचारणे, बूथ प्रमुखांना विचारणे, पदाधिकाऱ्यांना विचारणे आणि ज्या पार्टीमध्ये जी सर्व अंग आहेत, अनेक अंग आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्या सर्व अंगाचा विचार करून भारतीय जनता पार्टी उमेदवार देतो. भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही बघितलं असेल श्रीमंत, गरीब, जात, पंथ, धर्म असा कुठलाच भेद नसते. तर उमेदवार लायबल असेल निश्चित त्या उमेदवाराला ते पुढे आणल्याशिवाय राहत नाही. आणि अशा परिस्थितीत येणाऱ्या काळामध्ये मी सुद्धा त्या लाईनीमध्ये आहे. गेली 20 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. मी बूथ प्रमुख असेल, शक्ती असेल, कार्यालय प्रमुख असेल, मी अनुसूचित जाती मोर्चाचा 3 टर्मचा अध्यक्ष असेल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख असेल, जिल्हा प्रशिक्षण प्रमुख असेल, मी मेयरचा प्रभारी राहिलो, मी कळमचा प्रभारी राहिलो, मी बाबुळगाव प्रभारी राहिलो, मी घाटांची प्रभारी राहिलो, मी पांढरकवड्याचा प्रभारी राहिलो, मी वणीचा प्रभारी राहिलो. अशा सर्व प्रभारीमध्ये काम करत असताना मला अनेक ठिकाणचे अनुभव आहे. विधानसभेत भैयाच्यासाठी पांढरकवड्यासाठी प्रभारी म्हणून काम केलं. अशोकराव विखे साहेबांचं मी राळेगाव विधानसभेसाठी काम केलं आहे. मी रणजित पाटलाचं वणीचा जो सेक्शन होता त्याच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी मला काम करता आलं आणि काम करण्याचा अनुभव असेल. मी त्या ठिकाणी प्रभारी असल्यामुळे मला ती सिस्टम कशी चालली पाहिजे, त्या सिस्टमवर वचक कसा असला पाहिजे, 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ते सिस्टम एक प्रशासन आणि इकडे दुसरा जर कोणी असेल तर जनता, ह्या दोघातला दुवा कोणी असेल तर तो लोकप्रतिनिधी आहे. आणि त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे का त्या सिस्टमवर, दोन्ही सिस्टमवर त्याचं नियंत्रण असलं पाहिजे. समाजाला घेऊन चालला पाहिजे, प्रशासनाला घेऊन चालला पाहिजे. जर प्रशासनाला तो एकदम दाबी भूमिका असेल तर ते पण होणार नाही, जनतेच्या मनाचं ऐकत नसेल तर ती पण भूमिका होणार नाही. दोन्ही गोष्टीचा दुवा घेऊन जर खरंच एखादा लोकप्रतिनिधी जर समाजासाठी काम करत असेल तर समाज त्याला विसरणार नाही. समाज डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहत नाही, एवढं मात्र निश्चित. अनेक ठिकाणी झाले, खूप ठिकाणी 7-7 टर्म झाले लोक निवडून येतात. का लोक का त्यांना सोडत नाही? कारण ते दोन्ही गोष्टीचा दुवा असतं
आणि म्हणून लोकप्रतिनिधी हा वेगळ्या दिशेने काम करणारा असला पाहिजे, समाजाच्या भावना समजून घेतलेला असला पाहिजे. तसंच प्रशासनाला सुद्धा त्यांना समजून घेता आलं पाहिजे, त्यांच्यावर वचक सुद्धा असलं पाहिजे आणि त्यांच्या काही अडचणी असेल त्या अडचणी सुद्धा त्यांनी समजून घेतल्या पाहिजे. अशा प्रकार असेल तर निश्चित समाज तुम्हाला एक्सेप्ट केल्याशिवाय राहत नाही, एवढं मात्र निश्चित. निश्चित तुम्हाला सांगू शकतो की ज्या दिवशी अतिवृष्टी झाली लगेच त्याच्या 2 दिवसांनी मी जवळपास मतदारसंघामध्ये दौरे केले आणि दौरे करत असताना अनेक शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय काय कुठं कुठं कशी परिस्थिती निर्माण झाली हे सर्व पाहणी केली. त्याचे सर्व फोटोग्राफी घेतल्या आणि मी सीएम साहेबाला आणि डेप्टी सीएम साहेबाला मी दोन्ही लोकांना त्यांच्या अर्ज माझ्याकडे आजही आहे उपलब्ध. मी त्या दोन्ही लोकांना त्याच्या प्रत पाठवल्या. त्यांनी लगेच मला उत्तर पाठवलं 2 दिवसात. बघा, सीएम साहेबाच्या मागे डेप्टी सीएम साहेबाच्या मागे खूप सारे काम असताना त्यांनी 2 दिवसात मला उत्तर पाठवलं आणि सांगितलं निश्चित ही जी आपण बाब पाठवली आहे त्या संदर्भात प्रशासनाला आदेश करून त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. केवळ आदेश दिले नाही तर ज्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झाले असेल ते पूर्णपणे त्यांना मदत कशी देता येईल याच्यासाठी सुद्धा शासनाने त्यांना आदेश देऊन त्यांच्या आता कार्यवाही चालू आहे. निश्चित काही दिवसातच त्यांचा लाभ त्यांना जे काही शेतकऱ्याचं लॉस झाले असेल ते भरून देण्यासाठी शासन त्याच्यासाठी मदत करणार आहे.